वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. भगवत प्राप्ती करता काय काय करायला पाहिजे याचं वर्णन भगवंत करताय. आणि काही गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतायत. कारण ते नीट समजायला पाहिजे लोकांना. एकदा सांगून समजत नाही, हा सगळ्यांचाच अनुभव आहे. म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा सांगतायत. आता 56व्या श्लोकामध्ये पुन्हा त्यांनी तो मुद्दा मांडलाय. सर्व कर्माण्यपि कदा कुर्वाणो मद्व्यपाश्रय मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतम पदमव्ययम. या ठिकाणी भगवंत सांगतात की माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी. आता माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी असं भगवंत जेव्हा म्हणतात, त्याचा अर्थ असा की त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे तो कर्म करत आहे. आणि त्यांनी कसं नेहमी सरच सांगितलंय की कुठली फलाशा नको, अहंकार नको, ममता नको, आसक्ती नको, पण कर्म करायला पाहिजे. अशा पद्धतीने कर्म करणारा योगी म्हणजे माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी असं समजलं पाहिजे आपण. नाही तर आश्रयाला राहणार असं का म्हटलं असतं त्यांनी. मग असा कर्मयोगी सर्व कामे करत असता. तो मुद्दा परत की कर्म तर करतोय, तो कर्म सोडलेला नाही, कर्माचा त्याग नाही आहे, त्याग कर्मफलाचा आहे, कर्माचा नाही. म्हणून कर्म करतोच आहे. म्हणजे माझ्या आश्रय राहणारा असा कर्मयोगी, पुन्हा कर्मयोगी म्हणजे असं कर्म करणारा. तर नेहमी कर्म करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतं. हे पुन्हा परमपदाचं वर्णन आहे. सनातन म्हणजे अतिप्राचीन, पहिल्यापासून असलेलं, अनादी. आणि परमपद, सर्वश्रेष्ठ पद की जे मिळाल्यानंतर परत यायचं नाही. यद गत्वानं निवर्तन्ते तद धाम परमम. असं इथं गेल्यानंतर परत यायचं. जे पद मिळाले की परत दुसरीकडे यायचंच नाही, पुन्हा मनुष्य जन्म, कुठलाच जन्म घ्यायचा नाही. अशा पदाला तो प्राप्त होतो. या ठिकाणी तेच पुन्हा सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण त्याने केलेलं आहे. पुढच्या श्लोकात पुन्हा ते हेच सांगतायत. पुढचा श्लोक आहे 57. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततम भव. भगवंत म्हणतात की सगळे कर्म माझ्या ठिकाणी अर्पण कर, समत्व बुद्धिरूप योगाचा अवलंब कर, मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त ठेवलेला हो. म्हणजे तू माझ्याशी एकरूप होशील, परमपदाला प्राप्त होशील, ब्रह्मरूप होशील. हा सगळा अर्थ त्या ठिकाणी. म्हणजे याच्यामध्ये भगवंताने 4 गोष्टी सांगितल्या, लक्षात येईल. किंवा सगळी कर्म भगवंताला अर्पण करायचे. म्हणजे नेहमी सारखंच कर्मयोग करायचा आहे, कर्म करायचं आणि भगवंताला द्यायचं. मग त्याचं फळ मला नकोच, म्हणजे फळाचा त्याग आहे पूर्णपणे. नंतर स्वतःला पण भगवंताला अर्पण कर. मी हे भगवंता, मी तुझाच आहे, मी निराळ कोणी नाहीये, तूच आहेस. सोहम, तो तूच आहेस, तो मी तोच आहे. म्हणून नंतर समतेचा आश्रय करणे, म्हणजे भगवंत सर्वत्र आहे, कणकण व्यापनी, स्थिरचर व्यापनी, दशांगोळी उरला म्हटलंय तसं की सगळीकडे प्रत्येक कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व हे मान्य करणं, हे समजणं म्हणजे समतेचा आश्रय करणं, ही समता आहे. आणि शेवटी भगवंताला निरंतर चित्त बांधून ठेवणे. चित्त म्हणजे मन. मन सगळं जगभर फिरत असतं, पण त्याला भगवंताशी बांधून ठेवायचं, म्हणजे भगवंताचं ध्यान करत राहायचं. हे सगळं तुम्ही करत राहा, असं करणारा हो, असा अर्जुनाला त्यांनी उपदेश केलेला आहे. मग साहजिकच एवढं सगळं तू करणार असेल तर तू मला येऊन मिळशील, म्हणजे मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होशील आणि मुक्त होण्याकरता कर्माशय शून्य होईल. हे सगळं ओघाओघा नाही आलं, लक्षात घ्या. त्याशिवाय ते होणारच नाही. तेव्हा हे सगळं भगवंतांनी वर्णन केलं. 58वा श्लोक आहे. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसि अथ चेत्वमहं अहंकारात श्रोष्यसि विनांशसि.
तर भगवंताने आधी या श्लोकात सांगितले बा माझ्याशी चित्त कायम ठेव. माझ्या ठिकाणी कायम तुझं चित्त म्हणजे मन ईश्वराच्या ठिकाणी असलं पाहिजे. मग तू जर असं ठेवलंस तर तू सगळ्या संकटातून सहज पार होशील. संकट तुला अडवणार नाहीत, येतील पण तू त्यातनं पार होशील. पण त्याला दुसरे पण गोष्टी सांगून ठेवतात भगवान. आपण नेहमी इंग्रजीमध्ये करा कसे करावे आणि कसे करू नये सांगतो, तसं लगेच ते पण सांगतात की हे चित्त माझ्याशी ठेवलं तर तू सगळ्या संकटातून पार होशील. पण नाहीतर जे अहंकारामुळे माझं सांगणं ऐकणार नाहीस म्हणजे मग परमात्म्याकडे लक्ष देणारच नाहीस, तू नष्ट होशील आणि अर्थात परमार्थाला पण मुकशील. म्हणजे तुला या लोकेन परलोके काही साधणारच नाही. त्यामुळे मी सांगतो असं माझ्याशी मी परमात्माशी एकरूप चित्त ठेव असं भगवंताने सांगितलंय. पुढच्या श्लोकात ते आणखीन सांगतायत यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यते मिथ्यैष व्यवसाय असते प्रकृतीस्त्वाम नियोक्षसी. पण अहंकाराचा विषय आणलाच आहे. जर अहंकारामुळे मी युद्ध करणार नाही, आता मी करणार नाही म्हणजे अहंकार झाला ना सगळा. म्हणून भगवंत म्हणतात की तुला अहंकार आहे, मी युद्ध करणार आहे, मीच करणार युद्ध, मीच मारणार आहे, मग कसं मारणार, मारू का नको, मारणार नाही, हे वगैरे सगळं हे सगळं अहंकारामुळे झालंय. म्हणून त्यामुळे तू अहंकार धरून जर युद्ध करणार नाही असं म्हणत असशील तर तुझा निश्चय जो आहे ना युद्ध करणार नाही हा व्यर्थ आहे. त्या ठिकाणी भगवान सांगतात तुझा निर्णय व्यर्थ आहे, याचा अर्थ त्याला काय अर्थ नाही, त्याप्रमाणे काही होणार नाही. कारण ते पुढे सांगतायत आणि ते महत्वाचं आहे की तुझा स्वभाव जो आहे तो तुला जबरदस्तीने युद्ध करायला लागेल. स्वभाव म्हणजे काय, स्वतःचा भाव म्हणजे आपण स्वीकारलेला धर्म. अर्जुनाचा धर्म योद्ध्याचा होता, तोच त्यांनी स्वीकारला होता. आयुष्यभर इतके वर्ष त्यांनी योद्धा म्हणूनच सगळी कर्म केली होती, जी युद्धाची कर्म केली होती, जिंकलाही होता अर्थात. तो फळाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव युद्ध करण्याचा आहे. तर भगवंत काय म्हणतात, तू बुद्धी अहंकारामुळे निर्णय घेशील मी युद्ध करणार नाही, पण तुझा स्वभाव तुला युद्ध करायलाच लागेल. म्हणजे अप्रत्यक्षरित्या सुचवलंय भगवंताने की तू करशीलच युद्ध. अर्जुन मनामध्ये डळमळ, अरे खरंच की आपण युद्ध करायचं नाही म्हणतो, पण युद्धाची प्रेरणा तर होणारच आहे, त्यामुळे युद्ध करायलाच पाहिजे. म्हणजे तुला आत्म प्रेरणा मिळेल आणि तुझी प्रकृती युद्ध करण्याची आहे ती तुला युद्ध करायला लागेल. त्यामुळे तू असं काय निश्चय करून त्या भानगडीत पडू नको, तू सरळ युद्ध कर असं भगवंतांना या ठिकाणी तुला सांगायचं आहे. 8वा श्लोक आहे. आतापर्यंत भगवंताने आलंय खरं म्हणजे अर्जुनाला अजून काही तो युद्धाला तयार होत नाहीये, म्हणून ते पुन्हा म्हणतायत आता आणखीन एक वळसा थोडक्यात युद्ध कर हे सांगण्याच्या विचाराला. 8वा श्लोक स्वभावजेन कौंतेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसी यन्मोहात करिष्यस्य वशोपी तत्. भगवंत म्हणतात हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस म्हणजे युद्ध, कारण नातेवाईकांचा मोह होता सगळा त्याला, आणि मग त्यांना कसं मारायचं म्हणून नातेवाईकांचा मोह झाला होता. म्हणून भगवंत म्हणतात की हे युद्ध करण्याचं जे कर्म आहे ते मोहामुळे तू करू इच्छित, नातेवाईकांच्या मुळे युद्ध करण्याचं कर्म तू करू इच्छित नाहीस. पण तुझी इच्छा नाहीये, पण आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे तू पराधीन होऊन ते करशील. मग स्वाभाविक काय आहे, तर योद्धा आहे ना, अर्जुन योद्धा आहे. आणि योद्ध्याचं स्वाभाविक कर्म काय, युद्ध करणं. युद्ध क्षेत्रावर आल्यानंतर रणभूमीवर आलेला आहेस, युद्ध करायला आलेला आहेस म्हणजे युद्ध करायचं काम आहे तुझं, नैसर्गिक काम आहे करणे आहे. त्या स्वाभाविक कर्मामुळे तू स्वतःला काही अर्थ राहणार नाही तुझ्या विचाराला. ते स्वाभाविक कर्म आहे त्या तुला करणं भागात पडेल, आणि म्हणून तू पराधीन, अशा अर्थाने पराधीन शब्द वापरले की तुझी इच्छा आहे नाही म्हणून, पण स्वाभाविक कर्म आहे युद्ध करणं म्हणून, आणि त्यामुळे तू ते करशीलच असं ठामपणे भगवंताने सांगितलं. ते इथं सांगते तुझी इच्छा नसेल तरी तू करशील, आणि त्याला भगवंताने आधार दिला आहे की तुझं स्वाभाविक कर्म आहे म्हणून. हाच मुद्दा भगवंताने मागे पण पुष्कळ मांडलेला आहे.
या ठिकाणी ते पण ठामपणे त्यांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. 61वा श्लोक आहे आता. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. यामध्ये यंत्र शब्द आला बघा. आणि यंत्र म्हणजे गोलगोल गोलगोल फिरवणार अशा अर्थाने तो शब्द या ठिकाणी आलेला आहे. अर्थात याच्यामध्ये भगवंत म्हणतात की अंतर्यामी जो परमेश्वर आहे तो आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. म्हणजे अंतर्यामी परमात्मा, आत्मा जो आहे तो परमात्म्याचं रूप आहे, अंश मात्र. तो प्रत्येकाच्या हृद्देश म्हणजे केंद्रस्थानी, अशा अर्थाने केंद्रस्थानी आहे. आणि मग तो सगळ्या कृतीची प्रेरणा आहे तो. त्यामुळे ईश्वरच आहे सगळी. आणि भगवंताची माया म्हणजे प्रकृती आहे. तर ती प्रकृती त्या सगळं करत आहे. त्रिगुणात्मक आहे पुन्हा ती, सत्वरजतमात्मक. आणि ते प्रकृतीच्या माध्यमातून परमात्मा सर्व शरीराचं नियंत्रण करते. तेव्हा करणारी प्रकृती आहे, परमात्मा काय करत नाही. तो उदासीन आहे सगळ्यामध्ये. पण तो केंद्रस्थानी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि तो नियंत्रण पण करतोय, पण प्रकृतीच्या माध्यमातून. ही सगळी जी काय कर्म चाललेली आहेत त्या कर्माचं नियंत्रण करते. आणि म्हणून या ठिकाणी ते यंत्राप्रमाणे म्हटलंय त्यांनी की फिरवायचं. म्हणजे काय, जन्मापासून मरण, जन्म झाला मरण, मरण झालं जन्म, जन्म मरणाच्या फेऱ्यामधून फिरवायचं. आणि कसं होतं प्रकृतीमध्ये पण त्या गुणाच्यामुळे आणि गुणाच्या त्या कर्मामुळे, म्हणजे जशी कर्म असतील तसं तुम्हाला फळ मिळतं, मग त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो. या सगळ्याची सुसूत्र रचना भगवंतानी करून ठेवली. तो आहे म्हणून सगळं चाललंय, पण तो काही करत नाही. तो करून घेतोय. तो स्वतः करून घेत नाही, ते नियमप्रमाणे ठरवलंय, या नियमाप्रमाणे असं चालायचंय, असं असं कर्म केलं की असं असं फळ मिळणार, ते द्यायचं. असं तर यंत्राप्रमाणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्याला चालू आहे आपलं. राहटगाड कसं असतंय, खालनं वर, वरचं खाली, तसं हे जन्म मरण जन्म मरण जन्म मरण चाललंय. म्हणून शंकराचार्य म्हटलंय ना, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा चालू आहे, यंत्रारूढ आणि माया, हा शब्दाचा अर्थ या ठिकाणी. पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. की आता अशा प्रकारे तुला सगळं परमात्म्याचं सगळं वर्णन केलं, सगळं त्यांनी प्रकृतीचं वर्णन केलंय, सध्या संसाराची परंपरा आहे त्या सगळ्याचे वर्णन केले भगवंतांनी. आणि शेवटी भगवत स्वरूपाचं वर्णन केलंय. भगवत स्वरूप कसं आहे ते, म्हणजे ते सगळ्यात इंद्रियातीत आहे. तर अशा या प्रकारे परमेश्वराला तू शरण जा. मग त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला शांती आणि सनातन परमधाम मिळेल. सनातन परमधाम, सनातन म्हणजे पहिल्या कायमचं असलेलं, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, जिथून परत येणं नाही. परत यायचं नाही, एकदा गेलं की गेलं, तिथे कायमचं घर. कसं एखादा माणूस नोकरीला असतो ना, जिथे नोकरी लागते बिदली होत असते, प्रत्येक ठिकाणी तो भाड्याची घरं घेऊन राहतो. मग रिटायर झाले की तो एक पक्क घर बांधतो आपलं, म्हणजे आता इथून कुठे हलायचं नाही. मग ते त्याचं परमधाम होतं. तसं भगवंताचं घर हे मनुष्याच्या परमधाम आहे. का जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुकुट आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यात तर बदलत राहतो धाम सगळे, पण शेवटी एकदा परमधाम मिळतं की आता बदलायचं नाही. तर असं परमधाम तुला मिळेल, तू अशा परमात्म्याला शरण जा, असं म्हणतात. आता शरण जाणं म्हणजे काय, पण हा प्रश्न आहे की शरीर मनाने जे जे काय कर्म होईल आपलं, ते सर्व भगवंता प्रित्यर्थ करतोय. आणि म्हणून चांगलंच करा, भगवंताला द्यायचं म्हणजे चांगलंच द्यायला पाहिजे, म्हणून चांगलंच करतोय, चांगल्या पद्धतीने करतोय. पण ते भगवंतार्पण झालं, त्याची फळाची अपेक्षा नाही. मला अपेक्षा नाही, मला फळ नकोच आहे. फळ भगवंतार्पणच सगळं. म्हणजे कधी परिस्थिती अनुकूल असेल, कधी प्रतिकूल असेल, हे सगळं करत असताना तरी देखील भगवंताचा प्रसाद म्हणून आनंदाने स्वीकारायचं.
जे काय करायला येईल आपल्या जीवनात ते आपल्या कर्माच्या फळेच मिळणार आहे. तर ते भगवंताचा प्रसाद म्हणून आनंदाने स्वीकारायचं आहे तसं भोगायचं आणि आपलं शेवटी परमेश्वरापर्यंत सद्भार्पण करायचं, परमेश्वराला शरण जायचं असं भगवंताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण थांबूया. हरिओम.